राज्य सरकारने जी अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजना आणली आहे, या योजनेमध्ये अजूनही लाखो शेतकरी वंचित राहणार आहेत। नियमित कर्जदार शेतकऱ्यांना सरकार फक्त 50,000 रुपये अनुदान देणार आहे। त्यामुळे नियमित कर्ज भरून आम्ही गुन्हा केला का, असा संतप्त सवाल महाराष्ट्रातल्या नियमित कर्जदार शेतकऱ्यांकडे येतो आहे। म्हणून या शेतकऱ्यांना 2 लाख रुपये अनुदान दिलं पाहिजे, अशी आमची मागणी आहे। दुसऱ्या बाजूला 2019च्या अगोदरच्या काही कर्जमाफी योजना आल्या, त्याच्यातनं अजूनही लाखो शेतकरी वंचित आहेत। त्याही शेतकऱ्यांचा समावेश या कर्जमुक्ती योजनेमध्ये केला पाहिजे, अशी आमची मागणी आहे। आयटीआर भरणारे शेतकरी श्रीमंत नसतात, इतर लोन मिळण्यासाठी ते टेक्निकली आयटीआर भरत असतात। त्यामुळे त्याही शेतकऱ्यांचा समावेश या कर्जमाफी योजनेमध्ये केला पाहिजे, अशी आमची मागणी आहे। आणि अनेक बँकांनी शेतकऱ्यांच्या अपरोक्ष परस्पर कर्ज पुनर्गठन केलेलं आहे। या पुनर्गठित शेतकऱ्यांचाही समावेश या कर्जमाफीमध्ये करा, अशी आमची मागणी आहे। रूपांतरित ज्यांचं कर्ज झालेलं आहे त्यांचाही समावेश या कर्जमाफीमध्ये करा। आणि सिव्हिल आमचं खराब होणार आहे या तरतूद योजनेमुळे, त्याच्यासाठी राज्य सरकारनं रिझर्व्ह बँकेशी बोललं पाहिजे आणि रिझर्व्ह बँकेने नॅशनल बँकांना आदेशित केलं पाहिजे की सिव्हिल खराब करू नका शेतकऱ्यांचं। या मागण्या घेऊन सातत्यानं अनेक दिवसांपासून आम्ही लढाई करतो आहे। राज्याचा दौरा आमचा झालेला आहे। सरकारनं जर का आठवडाभरामध्ये हा निर्णय घेतला नाही तर येणाऱ्या 27 ऑगस्टला सकाळी 10 वाजता आम्ही मुंबईच्या मंत्रालयासमोर मंत्र्यांचे बंगले जप्त करणार आहोत, त्यांची हराशी करणार आहोत। मंत्र्यांची वाहनं सुद्धा आम्ही जप्त करून त्याची प्रतिकात्मक हराशी करणार आहोत। कारण सरकारजवळ जर शेतकऱ्यांना द्यायला पैसे नसतील तर मंत्र्यांचे बंगले हरास करा आणि मंत्र्यांच्या गाड्या हरास करा। त्यातून जो पैसा येईल तो शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी वापरा, असं आमचं म्हणणं आहे। एक हराशी करणारं प्रतिकात्मक आंदोलन आम्ही मंत्रालयासमोर करणार आहोत। मंत्र्यांचे बंगले जप्त करणं, मंत्र्यांच्या गाड्या जप्त करणं, हे आंदोलन 27 ऑगस्टला मुंबईला होईल। तमाम शेतकऱ्यांनी मुंबईला उपस्थित राहा।